नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरालगत असणाऱ्या हातला देवीच्या डोंगरावर जाणार आहेत. हातला देवीचा जो परिसर आहे तो कशा पद्धतीचा आहे तो आपण दाखवणार आहेत. हे हातला देवीचा हा परिसर आहे. हातला देवीच्या बाजूलाच एक छोटंसं तळं आहे आणि तळ्याच्या आजूबाजूला छोटे मोठे दुकान आहेत. आता आपण हे हातला देवीचं मंदिर आहे, आपण त्या मंदिराकडे जाणार आहोत आणि मंदिरापर्यंत जाजीपर्यंत या डोंगरावर जाणारा रोड, ते रम्य वातावरण, झाडी झुडपं आणि अत्यंत रम्य असणारा परिसर आपण दाखवणार आहेत. आपण निघूया हातला देवीच्या डोंगरा. केलं का? झालं? ओके झालं का? ओके झालं. तर आपण श्री हातला देवी मंदिर या कमानीतून आता निघालेलो आहोत. वन विभाग धाराशिव अशा पद्धतीचं बोर्डावर नाव आहे. आपण निघालो हातला देवीच्या डोंगरावर. बघा किती रम्य वातावरण आहे. आता 10-12 दिवसामध्ये पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्यात तर याच्यापेक्षा रम्य वातावरण या ठिकाणी असतं. ओके ओके. तर हे बघा किती सुंदर आहे वातावरण. हा रोड हातला देवीवर जातोय आणि असा नागमोडी रस्ता आहे. या रस्त्यातून हा रोड डोंगरावर निघतोय. बघा किती सुंदर रोड आहे. रम्य वातावरण, रम्य वातावरण. हे हातला देवीचा डोंगर आहे. बघा ही कोल्ह्याचं चित्र दाखवलेलं, लांडग्याचं चित्र दाखवलेलं. सुंदर असा हा डोंगर आहे. आता आपण हातला देवीच्या डोंगरावर निघालेलो आहोत. बघा ही किती सुंदर आहे. आणि या डोंगरावर जाण्यासाठी ही मधून सुद्धा अशा वरी जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे बघा ही पायऱ्या. या डोंगरावर आनंदमय जीवन जगण्यासाठी, रम्य वातावरण पाहण्यासाठी लोक येत असतात. बघा ही डोंगर कसं आहे. सुंदर असं धाराशिव या डोंगरावरून सहजच दिसतंय. बघा धाराशिवचा डोंगर अत्यंत चांगलं रम्य वातावरण. बघा हे झाडं सुद्धा आता थोड्याशा पावसानं या वातावरणानं प्रफुल्ल झालेत. तसे वळणं घेऊन हा रोड वरी जातो. बघा कमानीसारखा हा दृश्य, हा नजारा बघा. खूप सुंदर असं वातावरण. इळूचे बन, हे विविध प्रकारचे झाडं या डोंगरावर आहे. फर्स्ट क्लास रम्य असं वातावरण पाहण्यासाठी लोक या डोंगरावर येत असतात. आणि हे देवीचं मंदिर, हातला देवीचं मंदिर या डोंगरावर बसलं आहे. बघा ही खोल दरी किती जबरदस्त आहे. हजारो फूट खोल दरी आहे. आणि ही पावसाळ्यामध्ये तर एवढा नजारा चांगला दिसतोय. रम्य वातावरण दिसतंय. हे जसं जसं डोंगराच्या दिशेने गाडीवर जाईल
तसं तसं वातावरण अजून चांगलं वाटतं. बघा, हे धाराशिव शहराच्या जवळ म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये किती मंदिर आहेत. महादेवाचे मंदिर आहे, तुळजाभवानीचं मंदिर आहे, हातला दिवे आहे, लेण्या आहेत. हे बघा, आता आपण जवळजवळ डोंगराच्या वरी आलेलो आहोत. बघा, हे कोल्हेपुई डोंगर आहे. हे हातला देवीचा डोंगर. हे आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. बघा, हे हातला देवीचं मंदिर आहे. हातला देवीच्या या मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. मंदिराच्या समोर आहोत आपण. हे हातलाईचं मंदिर आहे. याच्या बाजूला हा रम्य असं वातावरण आहे. हे वातावरण हातला देवीच्या मंदिराच्या बाजूला, हे बघा किती रम्य वातावरण. हजारो फूट खोल दरी आहे ही. हे बघा कशा पद्धतीने हे वातावरण दिसतंय. हे दाखव ना सगळं. आपण आता इथल्या लोकांना विचारूया, हातला देवीच्या या मंदिरावर काय काय रम्य आहे वातावरण. कोण आहे महाराज इथं? देव बाबा कोण असते? असतात का? बर 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 बर. कोण आहे महाराज वरी? नमस्कार. बर बर बर. कोण देतं माहिती? काय नाव? करा एखादा फोन. माने का? तुम्हाला काय माहिती सांगता येईल हातला देवीची? कधीपासूनचं मंदिर आहे वगैरे काय? लय जुनं आहे मंदिर. होय. काय हातला देवीचं महत्त्व काय आहे? छत्रात नाही वरी. हा, छत्रात नाही. छत्रात नाही वरी. काय बोलता? वरी हा. छत नाही वरी का? हा हाय, असं आहे. फक्त मंदिर वरी. आणि मंदिर जरी बांधलं तरी वरी छत नाही. हा, ओपन आहे ती. बर बर. काय कारण आहे? राहतच नाही पहिल्यापासूनच राहत. पूर्वीच काय असन, बर 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 बर. पूर्वीचं काय असन, आता पुढच्या पिढीला ते काय माहिती. जुनी माणसं ग्रामीण भागातून वगैरे लोक येतात का इथं? कुठून येतात लोक? खानापूर इकडले कौडगाव इथे होय. किती वर्षाचं मंदिर असेल बरं आज अंदाजे? भरपूर जुनं आहे मंदिर. आता ही डोंगरावर येऊन आई बसली म्हणल्यावर किती हजारो वर्षाचा काळ असेल. हा, हजाराच्या आसपास. इथले कुठे गेले पुजारी? राऊंडला गेला. राऊंडला गेले. असं मंदिर तिकडे ते यवतमाळकडे एक आहे बघा. असं आहे का? तिथं पण छत्रात नाही. बर बर बर. वर बांधलेलं आहे. हा, आता ओपनच आहे. हा, open च. मोठी सभागृह मोरी केले, सगळं केलं, पण छत कुठे आहे वरती? बर 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 बर. ते असं नवचंडिकेचं एक मंदिर आहे. तिथे जागृत देवस्थान आहे. तिथं पण छत नाही. साईडला भरपूर ही झालेलं आहे, पण छत नाही तिथं पण. बर बर. पूर्वीचं कवाचं आहे ही, मला ते आठवते एवढं लगेच. ये बरं इकडं लक्ष दाखव. तुम्हाला काय सांगता येईल अजून नवीन? काय ना हां हां हां. हे मंदिराच्या हां 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 हां. हे बघा, हे मंदिराच्या आजूबाजूचं हे परिसर आहे. रम्य वातावरण आहे.
या पायऱ्यानं सुद्धा खाली जाता येत आहे आणि हा भाग हजारो फूट खोलीचा आहे. हजारो वर्षाचं हे मंदिर आहे असं लोक सांगतात. नेमकं आजूबाजूचा परिसर अत्यंत रम्य आहे. तर हे आपण रम्य वातावरण दाखवण्यासाठी आणि देवीचं मंदिर दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर एकाल्या बाजूला काही व्यायाम करणारी मंडळी आहे, ते बघू आपण कशा पद्धतीचं आहे वातावरण. कोण आहे? हे आहे धाराशिव शहरातलं हातला देवीचं मंदिर. या मंदिराच्या वरच्या भागामध्ये व्यायामशाळा आहे, ओपन जिम आहे. हे झाडं वगैरे कशासाठी आहे? ते बटरफ्लाय केलेलं आहे मध्ये, गार्डन केलेलं आहे. गार्डन केलं आहे का? अजून काय नवीन नवीन केलं आहे का बांधकाम वगैरे काय? नाही, प्रस्ताव दिलेला आहे. हां, पाचवे हे करणार आहेत, बरं बरं बरं. दगडी टाके हे करणार अजून काय सुधारणा वगैरे करायचं काय आयोजलं? हे काय योजलं काय का? आहेत. दिले मध्ये मागे दिलंय का? हां. तर बघा आता समज या हातला देवीच्या मंदिरावर बरीचशी सुधारणा होणार आहे आणि बरेचशा गावागावाहून भाविक भक्त हातला देवीच्या दर्शन घेण्यासाठी धाराशिव शहराच्या हातला देवी मंदिरावर येतात. आपण पाहिले की खालून वरपर्यंत इजीपर्यंत किमान अर्धा किलोमीटर अंतर असेल, अर्धा किलोमीटर किंवा एखादा किलोमीटरसुद्धा असू शकतं आहे. एवढं अंतर वरी डोंगरावर चढून यावं लागतं आहे. मोटरसायकलनं किमान एक 5 ते 7 मिनिट वरी यायला लागतात. एवढी आई डोंगरावर उंच ठिकाणी बसलेले आहे. तर हे आहे आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या अत्यंत लगतच असणारं हातला देवीचं मंदिर आहे. तर अशा ठिकाणी आपलं मन समाधान ठेवण्यासाठी विविध गावातून लोक या ठिकाणी येतात. तर असं आहे आमच्या धाराशिव शहराच्या लगत हातला देवीचं मंदिर. तर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि रम्य वातावरण पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये विविध गावाहून या ठिकाणी लोक येतात. याही वर्षी आणि वर्षानुवर्षे लोक येत असतात. तर अशा देवीचं दर्शन घेण्यासाठी खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून, जिल्ह्यातून लोक येत राहावे अशीच अपेक्षा आता धाराशिवच्या सर्व जनतेची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आनंद घेण्यासाठी देवीच्या या मंदिराच्या परिसरामध्ये अजून कोणकोणत्या जिल्ह्यातून लोक येतील तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.